महत्त्वाचा विषय नाही, पुनरावृत्ती करत नाही. मागं काय झालं हे आज आता सांगून उपयोगाचं नाही. पण एक मुद्दा ठाकूर साहेबांचा लक्षात घेण्यासारखा असतो. संघर्ष हा एका दिवसाचा कधीच नसतो, तो अनेक वर्ष चालत असतो आणि कधीतरी त्याला यश येतं. काही यश दिसतात, काही यश दिसत नाही. पण त्याच्यासाठी नेताच असावं लागतं असं काही. आपल्या पूर्णेमध्ये बिगर राजकीय लोकांनी विविध माध्यमातून विकासासाठी खूप प्रयत्न केलेले आहेत. सगळ्याच स्तरातले आहेत, हे मान्य करायला हवं. आपल्याला या सर्व नेते मंडळींचं सहकार्य घ्यायचं. त्यांचा पुढाकार यात असला तर किती आंदोलन चांगलं होऊ शकतं हे आपण रेल्वेच्या बाबतीत पाहिलेलं सुद्धा आहे. त्यामुळे असं काही नाही की कुणाचं सहकार्य मिळत नाही. प्रश्न काय आहे, सहकार्य आणि एकत्रीकरण हे फक्त आपल्या पूर्णापुरतं मर्यादित होते, किंवा आपण फार तर जिल्ह्यातले लोक आपल्याला त्याच्यामध्ये कमी अधिक सहकार्य करतात. पण रेल्वेचा जो प्रश्न आहे हा रेल्वेचा प्रश्न स्थानिक पातळीवर सुटणारा नाही. आणि प्रोसेस खूप पुढे गेली, मंजुरी झालेली आहे. जगदीशने सांगितलं त्याच्यातही थोडा अर्ध सत्य असं होतं जगदीश सर की स्वतः खासदारांनी ती मागणी केली. त्याच्या पुढचं अर्ध सत्य, कारण त्या विषयावर माझे आणि त्यांचे बरेच वादावादी सुद्धा झाले. त्यांना त्याच्याशिवाय विकास होणार नाही अशी त्यांची भूमिका असेल. आपण ती त्यांच्या विचाराची म्हणून थोडा वेळ मान्य करू, परंतु त्याच्यामुळं आपलं नुकसान झालं आणि ज्यांनी नको असं म्हणायला पाहिजे होतं त्यांनी हो म्हणल्यामुळे हा विषय पुढे गेलेला आहे. त्यामुळे आता त्याच पातळीपर्यंत आपल्याला पोहोचणं गरजेचं आहे. मग त्यातला सगळ्यात महत्वाचा घटक कोणता आहे? रेल्वे मंत्री नंतर याच्यामध्ये रेल्वे बोर्ड महत्वाचा आहे. रेल्वे बोर्ड मध्ये 11 मेंबर असतात आणि या 11 मेंबर मध्ये प्रत्येक विभागाचा एक तज्ञ माणूस असतो. त्याच्यापर्यंत पोहोचलं गेलं पाहिजे आणि नुसतं पोहोचून नाही तर त्याचा पाठपुरावा केला पाहिजे. आपण कुठे कमी पडतोय, आपल्याला कुणाचं पाठबळ मिळत नाही असं अजिबात नाही. पाठबळ मिळतंय पण पाठपुराव्याला आपण कमी पडतो. अगदी शरद पवार असा एकमेव नेता आहे की ज्यांनी आपल्या या पुलावर उभं टाकून सगळी आजूबाजूची परिस्थिती पाहिलेली होती. आणि जेव्हा परभणीला कार्यक्रम झाला, पूजा खान मॅडमने ठेवलेला होता महिलांच्या संदर्भातला एक, त्यावेळेला गेल्यानंतर आले का पुर्णेकर, त्यांना पुर्णेकरांची सगळी इत्तमभूत माहिती, त्यांना पुर्णेकरांचा प्रश्न इत्तमभूत माहिती आहे. ते म्हणतात आम्ही इथं आल्यानंतर तुम्हाला जाग येते, इथं येऊन आणि आम्हाला निवेदन देऊन काही होणार नाही. आम्ही तुमचं निवेदन घेऊ, त्याच्यावर एन्डॉर्समेंट करू आणि पाठवून देऊ. पण जर तुम्ही तिथं आलात आणि तिथल्या परिस्थितीमध्ये प्रयत्न केले आपण तर मात्र त्याचा परिणाम होऊ शकतो. झालंही होतं, आपलं दुर्दैव आलं. सुरेश कलमाडी जेव्हा रेल्वे राज्यमंत्री झालेले होते तेव्हा शरद पवारांनी हा सगळा प्रश्न स्वतः रेल्वे राज्यमंत्र्यांना समोर घेऊन आपल्या पुणेचं शिष्टमंडळ त्याच्यामध्ये होतं, त्या शिष्टमंडळाच्या समोर त्यांनी सगळे विषय काढले. तिथून त्यांनी थेट ऑर्डर काढली की यापुढे पुण्याच्या त्याचं स्थलांतर कोणत्याही कार्यालयाचं होता कामा नये. आणि एकदा ऑर्डर निघाली, अधिकारी ते फॉलो करतात. पण दुर्दैव 6 महिनेच ते राहिले आणि 6 महिन्याच्या नंतर ते मंत्रिमंडळ त्यांचे बरखास्त. असं होतं कधी? याचा अर्थ तुम्ही प्रयत्न केले नाहीत असं झाला का? नाही, प्रयत्न खूप लोकांनी केला. अगदी सामान्यातल्या सामान्य माणसापासून आपल्या शहरातल्या मोठ्या पदाधिकाऱ्यापर्यंत लोकांनी प्रयत्न केला. त्या सर्व लोकांचे आपण आभारच मानायला हवे. आता प्रश्न आहे
त्या सर्वांचा पाठपुरावा आपल्याला पुढे न्यायचा आहे. नव्या दमाचे त्यात कार्यकर्ते काही यावेत आणि त्यांनी हा प्रश्न पुढे घेऊन जावा. फक्त मार्ग लक्षात घ्या. मार्ग इथं आपण काहीच करून उपयोगाचं नाही जोपर्यंत आपण वरिष्ठ पातळीवर तिथं भेटत नाही. तुम्हाला सांगतो, पूर्णा ते अकोला ब्रॉडगेज रेंगाळलेला होता, पूर्णपणे रेंगाळलेला होता. तो अजूनही आपल्याला खंडव्यापर्यंत झालेलाच नाही. पण एक दिवस असं झालं की आपल्याकडे जाधव काय खासदार सुरेश जाधव, सुरेश असंच आपलं शिष्टमंडळ परत गेलेलं होतं तिथं. 4 दिवस झाले गाठी भेटीच नाही. एके दिवशी त्यांच्यातला कार्यकर्ता झाला आणि जाऊन बसले ममता बॅनर्जी, त्यावेळेस रेल्वे मंत्री ममता बॅनर्जी त्यांच्याकडे जाऊन बसले. बाहेर अरुण शौरी वगैरे मंत्री भेटण्यासाठी आलेले होते. पण यांचं एकच आहे, माझं शिष्टमंडळ आले, माझ्या लोकांना मी काय उत्तर देऊ सांग. आणि त्यांनी सगळी मर्यादा सोडून जेवढा आक्रमक होता येईल तेवढा आक्रमक ते झाले. त्याच्याबद्दल त्यांची तक्रारही झाली, त्यांच्या नेत्याकडे झाली. पण त्यांच्या आक्रमकपणामुळं त्याच रेल्वेच्या बजेटमध्ये आपल्या पूर्ण अकोल्याला छानपैकी स्थान मिळालं. कधी कधी आपला माणूस असा जर थोडासा आक्रमक झाला, कारण शेवटी त्यांना अधिकार आहे ना, बोलण्याचा अधिकार त्यांना अधिक आहे. ते खासदार आहेत, प्रतिनिधी आहेत, ते एवढ्या 15, 16, 20 लाख लोकांचं ते प्रतिनिधित्व करतात आणि म्हणून त्यांच्या शब्दाला मान देणं गरजेचं असतं. आपण आपल्या भागातल्या खासदारांना एकत्रित करून अशा पद्धतीनं तिथपर्यंत नेणं आणि पुढे जाणं हे खूप गरजेचं आहे. सुरेश प्रभू रेल्वे मंत्री असताना हाच अनुभव आला. तिथं आपल्याला प्रतिसाद मिळतो, आपण तिथं पाठपुरावा करायला कमी पडतो. म्हणून एक तर जसं आता 2-3 मुद्दे या ठिकाणी खूप चांगले मांडले. प्रत्येक पक्षाच्या वतीनं आपलं आपलं निवेदन द्यावं, त्यांनी त्यांचा पाठपुरावा करावा आणि त्यांचे दिल्लीतले जे कोणी वरिष्ठ असतील त्यांच्यापर्यंत कसं पोहोचता येईल आणि त्यांना या मुख्य अधिकाऱ्यापर्यंत आणि रेल्वे बोर्डपर्यंत कसं नेता येईल हे पाहिलं पाहिजे. निश्चित यश मिळू शकतं, उशीर होतो. कधी कधी आपण कोण आहोत हे महत्त्वाचं नाही. प्रश्न जर त्या अधिकाऱ्याला किंवा त्या पदाधिकाऱ्याला म्हणजे मंत्र्याला जर कळला तर निश्चितपणानं तो तडीस नेला जातो किंवा मार्गी लागू शकतो. एकच उदाहरण सांगतो आणि माझं एक भाषण थांबवतो. आपल्याकडे लालू प्रसाद यादव हे रेल्वे मंत्री, त्याच्यानंतर आपल्याकडे आता बिहारचे जे नितीश कुमार आहेत, ते नितीश कुमार लालू प्रसाद यादव अगोदर असताना किनवटला एक कार्यक्रम झालेला होता. त्यांना एक आम्ही निवेदन दिलेलं होतं आपल्या पूर्ण भागासाठी. मराठवाड्या भागामध्ये रेल्वेचं तिकीट जास्त लावलं जातं आणि किलोमीटर, आता आपलं किती किलोमीटर आहे, 29 किलोमीटर आहे, तर 43-42 किलोमीटरचे आपल्याकडून पैसे घेतले जायचे. आणि हे आपल्याच भागामध्ये होतं. उमरीकडच्या भागात पुढे गेलं की नव्हतं, आपल्याच भागामध्ये जास्त होतं, त्यांच्या कार्यक्षेत्रात नव्हतं. दक्षिण मध्य रेल्वेच्या कार्यक्षेत्रात आणि गोव्याच्या काही भागामध्ये होतं. मग हे सगळं दादांनी म्हणजे ओंकारसिंग ठाकूरने अभ्यास पूर्ण सगळं ते मांडलेलं होतं. आणि हे जे डिस्टन्स चार्ज आहे तो डिस्टन्स चार्ज कसा अन्यायकारक आहे हे त्यांना दिलं. योगायोगाने ते इथं आले, त्यांच्याकडून काही म्हणजे त्यांच्यासोबत जाता आलं, त्या GMच्या सोबत जाता आलं आणि हा प्रश्न त्यांच्यासमोर मांडल्यानंतर इथं गेल्यावर 8 दिवसात याबद्दलचा निर्णय झाला आणि आपलं जे 20-25 रुपयाचं तिकीट होतं ते आपलं 10 आणि 11 रुपयावर. यश येऊ शकतं, म्हणजे निराश होण्याचं कारण नाही. आपण उगीच सांगायचं की आम्ही 50 वर्ष केलो आता काहीच मिळालं नाही, असं नाही. निराश होऊ नका, यश नक्की मिळतं, पण सातत्य ठेवा. सातत्य ठेवलं तर निश्चित यश मिळेल. ज्या काही आता या नियोजन होईल त्या नियोजनामध्ये आमचं सहकार्य जिथं जिथं लागेल तिथं तिथं आम्ही देऊया.